तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा। बैसोणी माझी आरसना, हरिगुण वर्णिसी हरिगुण विशाल पावना। वदवी तोसी कृपा मी मूढमती दीना। म्हणून किव भाकितसे तुमचा प्रसाद, झालिया पूर्ण। हरिगुण वर्णीन मी जान, एका वंदितसे चरण। श्री सद्गुरूंचे सद्गुरूंचे आदरे। समचरण सरोजं सांद्रनीलांबुदाभं, जगणनिहितपानिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंदरं कुंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा अग्निसंतांच्या चरणावरती, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे, ते नमस्कारून आता पंढरीच्या देवराया। पंढरीच्या पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। दंडवत। संत महंतांच्या पदस्पर्शाने, वारकऱ्यांच्या साधनेने सुसंस्कारक्षम माता माऊल्यांच्या समर्पित भावाने, सुसंस्कृत माता माऊल्यांच्या
संस्काराने सुपीक असलेल्या या भूमीमध्ये खरं तर अशी ही वेळ यावी कीर्तन करण्याची. थोडं सांसारिक दृष्टिकोनातून योग्य वाटत नाही. देवा, ज्याचं वय 4-2 वर्ष आहे, 5 वर्ष आहे, देवा आम्ही तुझ्याकडे विनंती करतो की तुझ्या संविधानातलं, तुझ्या कायद्यातला एक कायदा रद्द कर रे. जे 4-2 वर्षाचं, 1 वर्षापासून 4 वर्षाचं बाळ आहे, अशा बाळाचे मायबाप कधी मरू देऊ नकोस. एवढा कायदा बदल कर. दुसरा एक कायदा कर देवा, ज्या मायबापांना म्हातारपणी तरुण मुलाची गरज भासते, अशा लेकरांना आमच्यापासून घेऊन जाऊ नकोस. आणि तिसरी एक गरज भासते, तरुण वयामध्ये कुठल्याच माझ्या बहिणीचा पती तिला सोडून जाऊ देऊ नकोस. याच्यासारखं दुसरं दुःख नाही. बाळाचे आई वडील लहानपणीच जाणे, बाळावस्थेत असताना एक, ज्यांना गरज आहे तरुण अवस्थेतल्या मुलाची आधार म्हणून, त्या मायबापांचा तरुण मुलगा नेऊ नकोस. आणि ऐन तारुण्यात कुठल्याही माझ्या बहिणीचा पती तिच्यापासून हिरावून घेऊ नकोस. तिला विचारा विधवा होण्याचं काय दुःख आहे. वयाच्या 25व्या वर्षी 30व्या वर्षी जी विधवा होते तिला विचारा काय दुःख आहे. त्यांना विचारा म्हातारपणात असलेल्या मायबापाला की मुलाची किंमत म्हातारपणी काय असते. आणि विचारा त्या बाळाला, दूध पित्या बाळाला विचारा, त्याच्या जीवनातून त्याचे मायबाप लहानपणीच जाणं याच्यासारखं दुःख काय असतं. या 3 गोष्टी ज्या आपल्या हातात ठेवल्या नाहीत, त्या अनुषंगाने मला सेवा करावी लागते. खरं तर अशी वेळ पुन्हा पुन्हा येऊ नये. पण आजचा जो प्रसंग आहे, एका अर्थानं सनत कुमार गुरुजी या गोष्टी आपल्या हातात ठेवलेल्या नाहीतच. कोणी कुठं जन्मावं, कोणी कोणाच्या पोटी जन्माला यावं, कुठल्या धर्मात यावं, कुठल्या क्षेत्रात यावं, कुठल्या भूमीत यावं, हे आपल्या हातात नाही. माऊली ज्ञानोबाराय बोलायचे, मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा माझ्या हातात नाही. नीट आहे का माता मौल्यांनो? थोडं अलीकडे या, थोडं सरका इकडं या, पुढे या. या भाऊच तुमचा कीर्तन करायला आहे, त्याच्यामुळे काही चिंता नाही. आपण एका परिवारातले आहोत. माऊली ज्ञानोबाराय बोलायचे, मी कुठल्या कुळात जन्माला यावं, मी कोणत्या मायबापाच्या पोटी जन्म घ्यावा हे माझ्या हातात नाही. पण वयाच्या 22व्या वर्षापर्यंत अजरामर कीर्ती करून जावी हे मात्र माझ्या हातात आहे. आणि त्या अनुषंगाने ज्यांच्यासाठी आपण इथं सगळेजण उपस्थित आहात, मला वाटते त्याचंही कर्तृत्व काही कृष्ण चरित्रापेक्षा वेगळं नाही. फक्त आम्हाला ते कळत नाही. सांगू, गावानं ठरवलं तरीही 7 दिवसाचं इतकं अखंड हरिनाम जप आणि श्रीमद भागवताची कथा आणि त्यात रात्रीचं कीर्तन आणि आजची काल्याची सांगता ही होत नाही. गावाला मिळून काही ठिकाणी सप्ते बंद पडत आलेत, काही ठिकाणी सप्ते होत नाहीत. ऐका ना, ज्याच्या जाण्याने भागवत सप्ताह उभा राहावा, किती पुण्य असलं पाहिजे. माणसं हो, माझे शब्द नीट आहे का? काही लोकांच्या जाण्याने लोक म्हणतात बरं झालं पिढा गेली. 100 वर्ष जगतायत लोक, 100 वर्षाला रडत पडत मरतायत. आणि मेल्यानंतर ज्या गावात राहतो घरात राहतो त्यांनी म्हणावं बरं झालं एकदाच.
आणि इथं सगळ्या गावानं हळहळ व्यक्त करावी. काही माणसं किती वर्षे जगले याला किंमत नाही, जगून काय केलं याला फार मोठी किंमत आहे. एका तासात खटवांगरायाला मुक्ती मिळते आणि आम्ही 100 वर्षे जगून सुद्धा नुकतीच हाणतो. याच्या पलीकडे काय केलंय आम्ही? ज्याच्या जाण्यानं 1 वर्ष हरिपाठ घरामध्ये चालावा, ज्याच्या जाण्यानं ज्ञानेश्वरीचे पारायण व्हावेत, ज्याच्या जाण्यानं श्रीमद भागवताची ही परमपावन संहिता आपल्या प्रत्येकाच्या हृदयाच्या द्वारापर्यंत येऊन त्या भागवत संहितेनं आपल्या द्वारामध्ये वास करावा, याला कारण जर काय असेल सांगू. आता आत्मदेवाची कथा मी आल्यानंतर ऐकत होतो. गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलहा. इतक्या महाखल महापापी असणाऱ्या धुंदुकारीचा जर उद्धार होतो या कथेने, तितक्या पाप्याचा. फक्त ज्याच्यासाठी कथा आपण केलीत, मला विशेष वाटते गुरुजी, घरचे माणसं एखादा ऐन तारुण्यात एखाद्याचा मुलगा जावा, बोट मोडून देवाला शिव्या देतात, बोट मोडून देवाला शिव्या देतात रोज. कमाल केली या घराची आणि तुमच्या गावाची. आश्चर्य झालंय माझ्या जीवनातलं एक हे आजचं आश्चर्य आहे की ज्यांच्या मायबापांनी आध्यात्मिकतेची कास धरावी, वारकरी संप्रदायाची कास धरावी. जाना तो है, कोण राहायला आलंय? आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ी चले, कोई बंधे जंजीर मनवा, कोई बंधे जंजीर. कोणाला जायचं नाही सांगा, असं कोणी आहे इथं? हा मृत्यू लोक आहे, हा मर्त्य लोक आहे. भागवत ऐकलंय आपण, कथा ऐकली आहे. जन्म जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, ह्या 4 गोष्टीतून कोण सुटले? कोणीच नाही सुटलं. जन्माचं दुःख वेगळं, म्हातारपणाचं दुःख वेगळं, आजारांचं दुःख वेगळं, मृत्यूच्या यातना वेगळ्या. कोणी सुटलं नाही. सांगू, माझे श्री ज्ञानोबा राय 21 वर्ष 5 महिनेच या अवनी तलावर राहिले, पण प्रत्येकाच्या हृदयात घर करून गेले. माझे तुकोबा राय 42 वर्षाचं आयुष्य, पण 5वा वेद ज्यांनी निर्माण केला आणि जगाला स्नान घातलं वारकरी संप्रदायाचं. स्वामी विवेकानंद 39 वर्षात जगात या भारतीय संस्कृतीचा झेंडा रोवला. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 50 वर्षामध्ये अजरामर कीर्ती करून गेले. किती दिवस जगावं माणसाने? 100 वर्ष जगून काय अर्थ आहे? काय केलं तर काहीच नाही. जसा आला तसाच गेला. जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली. माझ्या बहिणींनो, ताई, ज्याच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचा कधी हरिपाठ होत नाही ते घर नाही, ते मसनवट आहे. आमचे गुरुवर्य म्हणायचे, ज्या घरात कधी ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या वाचल्या जात नाहीत ते घर नाही, ते स्मशान आहे. ज्या गावात कधी अखंड हरिनाम सप्ताह होत नाही, टाळ वाजत नाही, ते गाव गाव नसून ती लंका आहे. लंका, लंकेत तरी बाबा भोलेनाथाची पूजा होत होती. हो, रावण दररोज पूजा करायचा. ते गाव नाही जिथं टाळ वाजत नाही, जिथं हरिपाठ होत नाही. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, झलझलती टाळ, झलझलती टाळ, सदा
सर्व काळ सदा धन धन तीर्थाळ सदा धन धन तीर्थाळ जन्मात येऊन वैष्णव व्हावं, वैष्णव व्हावं. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी जिवाळा वैष्णवांचा. तुमच्या गावाला शिकवून गेला हा पोरगा. खरं सांगू, त्याच्यासाठीच तो आला होता. काही माणसांचं कार्य संपलं की ते थांबत नाहीत. तुमच्या माझ्यासारखी येडे असतात, लेकरा बाळाचे सुनेचे रठे खाऊन इथंच राहतात. काही लोकांचं काम संपलं रे संपलं, ते 1 मिनिट सुद्धा थांबत नाहीत. आमचा लाडका संदीप, काय कारण असेल जाण्याचं माहित नाही. देवाचे कारण देव जाणे. पण जेवढं आयुष्य घेऊन आला होता, काय आहे रामचंद्रांचा, मला वाटतंय सगळ्यांनी जर भागवत कथेमध्ये 4थ्या दिवशी जर कथा ऐकली असेल, रामचंद्र आणि भरतांचा संवाद ऐकला असेल, तर त्याला याचं दुःखच होणार नाही. भरत रडत होता, दादा. 10व्या दिवशी चित्रकूटामध्ये येऊन भरत रडत होता, दादा कशाला मी जन्माला आलो असेल, मी किती दरिद्री आहे, मी किती पापी आहे, मी किती अभद्र आहे, काय त्या आईच्या पोटी जन्म घेतला, अरे 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 अरे, तिच्यामुळे माझा देवासारखा बाप स्वर्गवासी झाला, मला राज्य मिळावं म्हणून हे सगळं घडलंय, माझ्यासारखा पापी कोणी नाही. रामचंद्रांचं उत्तर फार गोड होतं. दादा, भरत म्हणत होता, दादा तुझ्या देवासारख्या माझ्या मोठ्या भावाला वनवासात यावं लागलं. तेव्हा रामचंद्रांनी फार गोड सांगितलं होतं, भरता स्वतःला दोष देऊ नकोस बाळा. ना दोष तुझा आहे, ना दोष माझा आहे, ना दोष त्या मातेचा आहे, ना दोष बापाचा आहे. कोणालाच दोष देऊ नकोस. दादा मग करू काय? फार समजावून सांगितलं होतं. दैव जात दुःखे भरता, दोषणा कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे, विश्वनाशिवंत. क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पण दादा बाप गेला. नाही रे भरता, ते त्या बापाचं कर्म होतं, त्याला जाणच होतं. हे माझं कर्म आहे, मला भोगणंच आहे. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला करे, कुणी जीवनात. काय गोड उपदेश केलाय. जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात. जीव जन्माला आला की मृत्यू त्याच्या सोबतच जन्माला येतो. जोड आहे. काय गोड गोड दृष्टांत दिलेत सावता महाराज. एक भक्ती रामायणातलं एक 15-16 ओळीचं गाणं अख्खं आयुष्य जगायला शिकवतंय. पण दादा माझा आणि तुझा 14 वर्षाचा वियोग हे कसं,
आता तरी आपल्या हातात आहे, नाही भरता बापाचं वचन पाळण्यासाठी, रघुकुलाची रीत जपण्यासाठी हे करावं लागेल. आपला सूर्य दुपारी मावळलाय, आपला सूर्य दुपारी मावळलाय, आपला पिता दुपारी गेलाय. नाही जायला पाहिजे होतं एवढ्या लवकर बापानं, पण कर्म म्हणून तुला आणि मला हे सांभाळावं लागेल. आता दुपारीच सूर्य मावळलाय रे. हो, मग आपली भेट दादा आता 14 वर्ष नाही. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. जगामध्ये राहिला त्या कीर्ती जगामध्ये. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या जगामध्ये जगामध्ये राहिला त्या कीर्ती जगामध्ये. सावता बाबा काय करावं, काय गोड सांगतायत महाराज. गेले दिगंबर, त्या कृष्ण परमात्म्याला सुद्धा राहता आलं नाही. संदीपचे आई वडील कुठे आहेत? म्हणाली होती सुभद्रा, म्हणाली होती कृष्ण परमात्म्याला, देवा 20-22 वर्षाचं पोर माझं एकुलतं एक लेकरू अभिमन्यू. अरे जगाचा बाप आहेस तू, तुझ्या हातात सगळी सत्ता आहे, उठव माझ्या पोराला. ते म्हणला तेवढं सोडून. एकदा लिहिलंय त्याचं प्रारब्ध, ते मलाही बदलता येत नाही. लिहिलंय, जे लिहिलंय ते घडतंय. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वनवास घडला सीतादेवी. कर्माची गती फार बलोत्तर आहे, फार बलोत्तर आहे. पण महाराज सांगतात राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. या जगात कीर्ती करण्यासाठीच यावं. मग ती 10 वर्षात करावी का 12 वर्षात करावी का 20 वर्षात का 50 वर्षामध्ये. तुमच्या माझ्यामध्ये अनेक लेकरं आहेत महाराज. या गावात अनेक तरुण आहेत 20-20 वर्षाची. हो, अनेक तरुण आहेत. भागवत सप्ताह चालू असला तरी सुद्धा ते इकडे फिरकत नाहीत. काय अशा लेकरांना जन्म द्यावा. तुका म्हणे हरीसी विनमुख, गांधारीचे पोटी शतमूर्ख. जे हरीला विनमुख आहेत, ज्याला भजन आवडत नाही, हरिपाठ आवडत नाही, तसे 100 असून काय उपयोग आहे. पण ज्याच्या जाण्याने हजारो लोकांना आणि या गावातल्या प्रत्येक घराघरापर्यंत भागवताची संहिता पोचते, ज्याच्या नावाने काला होतो कीर्तनात, तो कोण करतो? परमात्मा. ज्याच्या जाण्याने काला व्हावा, काला जाण्याने कालवा होऊ नये. किती पुरी कन्या पुत्र
तो शूर या दाता जन्माला घालावं असं लिखू. अरे 20च वर्ष राहिलं पण सगळ्यांना टकळा लावून गेलं. मला आता काकूंनी सांगितलं सहज 5 मिनिटांमध्ये, महाराज ज्याच्या जाण्याने त्याचे मायबाप माळकरी बनतात, ज्याच्या जाण्याने त्याचे मायबाप सप्ताह करावासा त्यांना वाटतो, ज्याच्या जाण्याने ज्याच्या आसण्याने होता तोपर्यंत तर कृष्णासारखं चरित्र केलं आणि जगद्गुरु तुकोबारायांसारखी त्याची वृत्ती होती. वृत्ती आंब्याच्या झाडाला आंबे निघाले तर घरापर्यंत येईपर्यंत राहतेत का नाही की पोतभर आंबे वाटून जात होते तिथंच. त्याच्या हातात आंबे पडले येईल त्याला द्यावेत. बरोबर आहे का दादा? त्याच्या हातात जी वस्तू पडली कुणी मागितली उदार अंतकरणानं देऊन टाकावी असा स्वभाव होता ज्याचा. कधी कुणाला वाईट बोलणं नाही, कधी कुणाला वाईट शब्दांना दुखवणं नाही. ज्याच्या देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परिअंतरी सज्जनानी ववावे. काही माणसं आहेत महाराज शेवटी गोड जेवण सुद्धा होईना त्यांचं, आयुष्यभर जगून 80 वर्ष जगला, शेवटी गोड जेवण होण्यासाठी त्याच्या लेकराच्या मारामाऱ्या आहेत. पण या गावातल्या एवढ्या भाविकांनी मिळून काहीतरी नक्की असलं पाहिजे ना त्या मुलाकडं. कोण करायला हो? स्वतःच्या बापाचं गोड जेवण करायला सुद्धा घराघरात भांडणं चालू आहेत. पण एवढ्या या भाविक असणाऱ्या गावानं आपल्या या लेकरासाठी, हो त्याचे आई वडील तर आहेतच, रत्नमाला खरंच रत्न आहे महाराज, म्हणून रत्नमालाच्या पोटीच ते रत्न जन्माला आलंय. रत्नच आहे ते. रत्नमाला सुंदर घाडगे आई, शेवटी आई आहे. मी जरी कितीही सांगितलं तुम्हाला, कितीही उदाहरणं दिले तरी शेवटी आई ती आई असते. देवाची असली तरी ती आई असते, कोणाची असली तरी ती आई असते. सांगायला काय लागले ते आम्ही दृष्टांत सांगत असतो. कधी कधी आलेला जातच असतो. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी, वासांशी जीर्णानी यथा विहाय, नवानी गृह्णाती नरोपराणी, तथा शरीरानी विहाय जीर्णाव, अन्यानी संह्याती नया नवानी दे. अरे जायचंच असतं एक दिन, एक दिवस येतच असतो तो प्रत्येकाचा. हे म्हणायला काही लागलं नाही, पण त्या आईचं शेवटी अंतकरण ते अंतकरण असते, ते आतडं कातडं असते. त्या आई इतकं दुःख कुणाला होत नाही. किती समजदार आई असली, देवाची जरी असली तरी सुद्धा. रामचंद्र वनवासात जाताना कौशल्या मातेची काय अवस्था झाली होती. फक्त वनवासात 14 वर्षे वियोग घडणार होता तरी कौशल्या माता हंबरडा फोडून रडत होती. उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया नको रे जाऊ राम राया. जाऊ नकोस बाळा, शेवटी आतडं असते ते. हे म्हणायला काय लागलंय. नाथ महाराजांचा गोड दृष्टांत आहे बा. तिकडच्या गल्लीमध्ये एक बाई फार रडत होती, फार रडत होती. एक महाराज गेले आमच्यासारखे, ते म्हणाले बाई आलेला जीव जात असतो, शरीर हे टाकायचंच असते, हे पंचतत्वाचं आहे, एक दिवस जाणार आहे, आज तुझा आहे उद्या माझा आहे. मौत से हर किसी की रिश्तेदारी होती है, मौत से हर किसी की रिश्तेदारी होती है, आज मेरी तो कल तेरी भी बारी होती है. प्रत्येकाची बारी आहे. त्यानं खूप सांगितलं, माझ्यासारख्या महाराजानं खूप सांगितलं. ती बाई काय रडायची थांबत नव्हती. बाई थांब, आता रडू नकोस, इतकं का रडतेस.
ती म्हणायला लागली, फार प्रिय माझा नवरा होता. हो, अजून काय जायचं वय होतं का महाराज? तिळतिळ तुटतंय माझं काळीज महाराज, काय करू मी आता? महाराजांनी सांगितलं, डोक्यावर हात ठेवला, म्हणले बाई रडायचं नसते बाई, रडत बसण्यानं काय होत असते? जाणारा गेला, जातच असतो, असं होतच असते, हा सृष्टीचा नियमच आहे. बाई थोडी शांत झाली आणि पुन्हा 2 दिवसांनी महाराजाचं घर पलीकडच्या गल्लीत आमच्यासारखी, आणि तिथून आवाज यायला लागला, महाराजाचा रडण्याचा आवाज आला. मग ती बाई गेली तिथं आणि ती म्हणायला लागली, महाराज रडायचं नसते. काय झालं रडायला? ती म्हणला, लहानपणापासून सांभाळलेली माझी शिळी मेली बाई, काय सांगू तुला, लय प्रिय होती माझी शिळी, लय लाडकी शिळी होती, म्हणून सकाळपासून नाही रडायचं म्हटलं तरी रडू आले. ती बाई म्हणली, तुझी शिळी मेली तरी एवढा रडायलास? माझा तर नवरा मेला होता, मी का रडू नये? हे सांगण्यापुरतं असते, लोकांना सांगण्यापुरतं असते, पण ते आईचं काळीज आहे. काय असते आई? देवाला सुद्धा जन्म घ्यावा लागतो आईच्याच पोटी, देवाची सुद्धा काळजी घेते ती आई असते. त्या आईचं अंतकरण आज कितीही तुम्ही समजावून सांगा, ते राहत नाही. चिमण्या बाळा घास भरवते, राहून उपास पोटी, जीव लावते जीवही देते, माय माऊली मोठी, पदर पांघरून बाळ खेळते, मांडीवर बिन घोर माऊली, देवाहूनही थोर माऊली, देवाहूनही थोर. 9 महिने 9 दिवसाचे अतूट प्रेमळ नाते, प्रसव वेदना हसत झेलते, जन्मले करा देते, तळहाताचा करीव पाळना, सुखात राहतो पोर माऊली, देवाहूनही थोर माऊली, देवाहूनही थोर. गुरुजी, अशाच गावातली एक माझी माता भगिनी 9 महिने 9 दिवस झाले होते, पोटात दुखायला लागलं, बाळांतपणाची वेळ, अंबाजोगाईला नेलं, सोबत तिचा पती होता. 9 महिने या 9 दिवसाचे अतूट प्रेमळ नाते, आतून ते नातं असते, अतूट असते, ते आतलं नातं आहे, बाहेर दाखवण्याचं नातं नाही. माय दवाखान्यात नेलं, हो, पण तिचा BP फार वाढलेला होता. पहिल्यांदाच तिला बाळ होत होतं. डॉक्टरांनी पाहिलं, तपासलं, BP 170-80च्या पुढं सरकत होता. डॉक्टरांनी सांगितलं लवकर निर्णय घ्या. घरी कळलं, सासू सासरे आले. आता एक घर पाहिलं मी, ज्यांच्या घरी गेलो, बसलो अर्धा तास, ते घर पाहिलं. तिथं मुलगी कोण आहे, सून कोण आहे, सासू कोण आहे, हेच मला कळलं नाही. तेच कळलं नाही, अर्ध्या तासात काही कळलं नाही. सावता बाबा, ज्या घरात आता मला बसवलं तुम्ही, त्यांचं नाव मी विचारलं नाही, त्या काकूंचं, पण त्यांच्याकडून त्यांना गुरु मानावं वाटलं मला. त्यांच्याकडून एवढ्या गोष्टी शिकलो मी अर्ध्या तासात. कोणाचं घर होतं माहीत नाही, खरंच मला नाव माहीत नाही. ती सून अशी दिसत होती, लेकीच्या वरचा तोरा सुनाचा चालू होता घरात, लेकीच्या वरचा, म्हणजे इतका लाड, इतकं कोड कौतुक. मला वाटतंय त्यांचे सासरे काकूंचे बाळा भाऊ. चलत चलत त्या म्हणल्या, एवढं म्हणल्या त्या,
महाराज. मी म्हणलं फार हुशार दिसता हो, अध्यात्माची फार माहिती दिसते तुम्हाला. त्या म्हणल्या नाही महाराज आम्हाला काय, पण ते आमचे सासरे होते फार सज्जन, त्यांचे संस्कार आमच्यावर आहेत. वा. कोणाचंही काही इतकं दुखलं खुपलं की तिथं जाऊन आमचे सासरे बसायचे. याला माणूस म्हणतात, त्याला माणूस म्हणावं. काळजी घ्यायची. मी स्तुती नाही करत, ही स्तुती नाही वस्तुस्थिती सांगायला. आता आम्ही गावातून जातो तर कोणी आम्हाला म्हणत नाही पाणी पिताव का गिलासभर, सगळी व्यवस्था असं आहे वारकऱ्यांची. आणि ते वारकऱ्यांचं प्रेम, वारकऱ्यांचे संस्कार असतात. असो. ते दवाखान्यामध्ये घेऊन गेला नवरातीचा आणि डॉक्टरनं सांगितलं काय करायचे पटकन सांगा, एकतर मला फार मोठं ऑपरेशन करावं लागेल आणि हे मूल बाहेर काढावं लागेल, अन्यथा हिचा जीव जाऊ शकतो, नाहीतर लेकराचा तरी जीव जाऊ शकतो. माझ्या बहिणींनो ऐका, हो नक्की दोन्हीपैकी एकच जगणार आहे, वाचणार आहे. काय करू त्या नवऱ्याला, त्याला काही समजत नाही, काय करावं, घाबरून गेला बिचारा. तोपर्यंत सासू सासऱ्याला फोनवर कळलं होतं, ते ऑटो करून गेले. त्यांना विचारलं, ते म्हणाले आमची सून फार फार सज्जन आहे, फार लाडकी आहे, लेकीसारखी आहे आम्हाला, ते लेकरं नंतर होतील, लेकरू मरू द्या, त्या आमच्या सुनेला वाचवा, ती जगली पाहिजे. तेवढ्यात तिचे मायबाप तिथंच जवळ अंबाजोगाईच्या जवळ माहेर, तिथून त्यांना फोन गेलाच होता. ते आले, विचारलं आमची एकुलती एक लेक आहे हो, लेकरं बाळ होतील नंतर, पण आमच्या लेकीचा जीव वाचला पाहिजे हो. सगळे म्हणतायत, ती तडपडते तिकडं, फार वेदना होत्या, ओरडते. आणि तेवढ्यामध्ये डॉक्टर साहेब जातात आणि डॉक्टर साहेब म्हणतात बाई काळजी करू नकोस. तिनं सगळं ऐकलं होतं, तळमळत तळमळत तडफडत तडफडत सगळं ऐकलं होतं. तिनं डॉक्टरचा असा हात हातात घेतला आणि म्हणाली मी एकुलती एक आहे, मला भाऊ नाही. डॉक्टर साहेब माझे भाऊ हाल का हो तुम्ही? डॉक्टर म्हणले हो ताई, हो तू मला भाऊ म्हणतेस तर चांगली गोष्ट आहे, भाऊ व्हायला तयार आहे. मग दिवाळी अजून 2 महिने आहे, मी तुम्हाला आजच भेट मागू का हो, मी तुम्हाला ओवाळायला येणार आहे. ते म्हणले हो माग की ताई, काय पाहिजे ते देतो. माझ्यासाठी एक कराल का? काही तू म्हणशील ते बोल ना ताई, बोल ना, पण अगोदर तुझं दुखणं मला हलकं करू दे. ती म्हणली ऐका ना डॉक्टर साहेब, आता भाऊ म्हणून म्हणते, तुम्ही मला बहीण मानले ना, या बहिणीची एकच इच्छा आहे हो, एकच इच्छा आहे हो, एकच करा ना, एकच करा, माझा जीव जाऊ द्या, पण माझं लेकरू आतड्या कातड्यातलं तेवढं वाचू द्या. याला म्हणतात आई, याला म्हणतात आई. या संदीपच्या बहिणी बसलेल्या आहेत, आई बसलेली आहे. जरी कितीही तुम्हाला कितीही वाटलं की हा एवढा मोठा उपक्रम, एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे, पण त्या आईचं अंतकरण राहत नाही, माई नाही राहत, त्या बहिणीचं अंतकरण राहत नाही. ती कशी किती गरीब असू द्या ती बहीण. सावता महाराज महादेवाला शिंगणापूरला गेलो, शिंगणापूरला जीवनात घडलेले काही दृष्टांत समोर येतात. छोटीशी 4थीची मुलगी असेल, 4थीची मुलगी होती. मला सुद्धा अजून तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात. काय बहिणीचं प्रेम असतं, अरे दाखवायचं नसतं पण किती प्रेम असतं. त्या दिवशी मला कळलं, गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ती बहीण अशी त्या पायऱ्या चढत होती. आता भरपूर पायऱ्या आहेत, त्यावर पायऱ्या चढता चढता तिच्या खांद्यावर, तिच्या पाठीवर एक असं बाळ होतं. असं होतं 4-5 वर्षाचंच होतं, छोटंसं, पण सुदृढ होतं असं कृष्णासारखं. आणि ते 15 किलोचं लेकरू घेऊन, 4-5 वर्षाचं लेकरू, 15-20 किलोचं लेकरू घेऊन ती 3री-4थीला असेल ती पोरगी चढते त्या पायऱ्या. तिचं ते पूर्ण ड्रेस ओला झालाय, ते फ्रॉक ओला झालाय तिचा. आणि मी कमाल केली, मी म्हणलं काय पोरगी असेल. मी म्हणलं त्या लेकराला हाताला धरून चलव ना ग दिदे, तू ओली झाली साखी, इथून घामाचे लोंडे यायलेत तुझ्या, आणि काय त्याला पाठीवर घेतलंयस, उतर त्याला खाली, नाहीतर इकडा मी घेतो, मरशील ना, दम लागलाय तुला. अगं दमा दाटून गेलीस, मरशील ना, पडशील चक्कर येऊन. त्या पोरीनं माझ्याकडे बघितलं, नाही हो महाराज राहू द्या म्हणली, राहू द्या, काही होत नाही मला, राहू द्या. मी म्हणलं त्याला माझ्याकडे दे. तू जरा शांत हो, अजून बऱ्याच पायऱ्या चढायच्यात वर, तुझं काही फार मोठं वय नाही बाई. त्या पोरीला म्हणले काय लेकरू घेऊन तू, हे कोणाचं लेकरून काय तुझ्या पाठीवर एवढं टाकले ओझ. त्या पोरीचं उत्तर लय गोड होतं. ती पोरगी म्हणली महाराज तुम्हाला एवढं बी कळलं नाही का. मला म्हणली एवढं बी कळलं नाही का, किती बी ओली झाली मी, मला किती बी तुम्ही म्हणताय ओझ झालं महाराज,
भावाचं कधी बहिणीला ओझं होते, बहिणीला कधी ओझं होते भावाचं. भाऊ कसाही असला तरी बहिणीला ओझं होत नाही महाराज. त्या उत्तरानं मी सुद्धा हंबरलो. मला वाटलं एवढी छोटी मुलगी आहे काय तिच्या मुखात. भावाचं बहिणीला ओझं होत नसते. भावासाठी बहिणीचा जीव तळमळत असतो. आईचं ते काळीज आहे. आपण सर्वांनी मिळून जे सहकार्य केलंय, खरंच या गावातली माणसं खूप सज्जन आहेत असं त्यावरूनच दिसलं मला. की मुलाचे आजोबा काय आहे महाराज, पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे, कोणी नुरे क्रियेसी. हे जग उलट आहे. ऊर्ध्व मूल मधशाक मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस वेदवित. हे सगळं उलट आहे. हा संसार वृक्ष उलट आहे. कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतायत इथं सगळं उलट आहे. या मृत्यू लोकामध्ये उलट आहे. बापाच्या देखत लेकरानं जावं, बापानं झुरावं त्याच्यासाठी. इथं उलट आहे रे बाबा. हो, मग काय शोक करतोयस. आजोबा त्यांचे दादारावजी, त्यांच्या आजीबाई लक्ष्मीबाई, चुलते वसंतराव, चुलती सविताबाई, भाऊ केशव आणि महादेव, बहिणी अश्विनी, स्वाती, दिव्या, शीतल, हे सगळ्या ताई, हो, आत्या मीराबाई, ह्या सगळ्यांनी मिळून की कमी वयामध्ये आपल्या संदीपचं इथून जाणं झालंय शरीर सोडून. पुन्हा त्या संदीपनं एकतर मनुष्य जन्म घेऊन देवानी त्याला आमच्या घरी पाठवावं, अन्यथा देवानी आपल्या जवळ सायुज्यता मोक्ष द्यावा त्याला. यासाठी श्रीमद भागवताची कथा, गावातलंही खूप मोठं सहकार्य, अर्थात घाडगे परिवार, पूर्ण मेहत्रे परिवार, काटोळे परिवार, त्यानंतर गोंदगे परिवार आणि समस्त गावकरी मंडळींचं सहकार्य घेऊन हा कार्यक्रम. माझ्याकडे 1 महिन्यापूर्वीच या परिवाराकडून सावता महाराजांनी सेवा दिली. रात्री येऊ शकलो नाही. फार अत्यंत जवळच्या जिवलग मित्रावर थोडा प्रसंग आला आणि त्यामुळं मी रात्री अचानक दुपारपर्यंत येतच होतो. यायलो म्हणून सांगितलं होतं 3 वाजेपर्यंत. नंतर थोडंसं मला जावं लागलं. तेवढ्याबद्दल क्षमा मागतो. तुमचं थोडी धावपळ झाली. तरीही मला असं वाटतंय की त्या संदीप राजाच्या मनामध्ये संदीप राजाचा आत्मा असं म्हणत होता की 7 दिवसाची श्रीमद भागवताची कथा माझ्या उद्धारासाठी ठेवली, मग तिथं काला झाला पाहिजे. तुम्ही कीर्तन आदल्या दिवशी कसं ठेवलंय. मला नंतर उलगडलं ते सकाळी. म्हणजे कशी बघा ना, ही ईश्वराचा खेळ कसा असतो. कथेनंतर कीर्तन झालंच पाहिजे, काला झालाच पाहिजे अर्धा तास तरी. आणि त्या अनुषंगानं एक कीर्तन अजून आगाऊ करून घेतलं त्यांनी रात्री. रात्री एक कीर्तन झालं त्या बदल्यात. आणि आता योग्य पद्धतीने हे काल्याचं कीर्तन आहे. तर त्याच्याबद्दल किती बोलावं. ज्याच्या जाण्यानं स्वतःच्या वडिलांनी माळकरी व्हावं. ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. असा पुत्र जन्माला यावा. श्री संत भगवान बाबा, मी काल त्यांच्या चरित्राचं कीर्तन परवा करून आलो. ते आलं 12व्या वर्षी पंढरीच्या वारीला गेले आणि तिथून परत आले आणि गावच्या मंदिरावर बसले. घरचे माणसं परेशान, 15 दिवस कुठं गेलं लिकरून. आलं गावात, आलंय म्हणून समजलं. आणायला त्याला गेले घरचे माणसं. तेव्हा त्यांनी सांगितलं अख्ख्या खानदानामध्ये त्यांच्या भगवान बाबांच्या कोणीच माळकरी नव्हतं, घरच्या बाया सोडल्या. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही अख्खं घरच्या घर जर तुम्ही तुळशीच्या माळा गळ्यात घालत असाल तर मी घरी येणार आहे, नाही तर घराचं दार सुद्धा पाहणार नाही. लेकराला घरात आणण्यासाठी सगळ्यांना तुळशीच्या माळी घालाव्या लागल्या पवित्र. असा पाहिजे पुत्र. जन्माला यावं लेकरू तर असं यावं, पोटाला यावं लेकरू तर असं यावं. स्वतःच्या बापाला माळ ज्यांनी घालावी. रोज हरिपाठ ज्याच्या आईनं करावा, जो गेल्यानंतर सुद्धा हे हरिपाठाचं बळ आहे. आणि मग माय हरिपाठ ज्याच्या घरी होतो दोन्ही पक्ष पाही उद्धरती.
या लेकरानं त्या निमित्तानं ज्याच्या घरी हरिपाठ होतो, नित्य नियमानं हरिपाठ होतो, वर्षभर हरिपाठ ज्याच्या घरी नित्य नियमानं होतो, त्याच्या दोन्हीकडच्या 21 कुळ्यांचा उद्धार होतो. ज्या संदीपनं तुमच्या खानदानाचा उद्धार केला हे विसरू नका. त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. 100% जर एवढं होत असेल भाऊ, महाराज लोक रोज कीर्तन करणारे लोक जेव्हा जातात ना, त्यांच्या नावाने एखाद्या दिवसाचा कार्यक्रम होतो, पण ज्याच्या जाण्यानं 7 दिवस भजन, हरिपाठ, कीर्तन, ज्ञानेश्वरी आणि श्रीमद भागवताची परमपावन जीवाला मुक्ती देणारी हो ही परमसंहिता या पवित्र भूमीमध्ये होते. मला वाटते तो सामान्य नव्हता, तो सामान्य नव्हता, आला होता त्याच्यासाठीच, कुळाचा उद्धार करण्यासाठी. आणि कुळाचा उद्धार करून झाला की त्याचं जाणं झालं. आणि जात असतात, राहत नसतात. जाणे हा या सृष्टीचा नियम आहे. शरीर जातसे आघवे हे तव नाशिवंत स्वभावे, म्हणून तू अजून जावे पंडुकुमारा. शरीर जायचंच. अरे ये जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, तो पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. कोणी सांगेल मला मी 100 वर्ष जगणार आहे, बाबा बोला. लोक म्हणतात बघू की म्हातारपणी परमार्थ करू. अरे ज्या लेकरानं, लक्षात घ्या, या गावानं लक्ष द्या एवढ्या गोष्टीवर. आणि आताही कीर्तन सोडायला मी तयार आहे. मी तुम्हाला 10 तासाचं दिलंय, अर्ध्याच तासात तुम्ही जर विचार केला असेल ना या कीर्तनाचा, हो, या गावातल्या कोणीही मला सांगावं, ज्या लेकरानं, ज्या पोरानं सोडून जाताना जीवाला चटका लावून गेला आणि अखंड कीर्ती करून गेला या गावात. मला वाटतं या गावातला इतिहास झाला की 20 वर्षाचा एखादा तरुण जावा आणि त्याच्या स्मरणार्थ श्रीमद भागवताची आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य कांतादेव महाराज वडगावकर यांच्या मुखारविंदातून आपण सगळ्यांनी कथा श्रवण करावी. माझ्या मातोश्रींना, रत्नमाला ताईंना मी विनंती करतो, आता 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 हा सोहळा झालाय त्याचा. आता या सोहळ्यानंतर रडत बसायची आता आवश्यकता नाही. आईचं अंतकरण आहे, माहित आहे मला. एक सांगू, ज्याच्या जीवनाचा होतो वनवास, त्याच्याच जीवनाचा सर्वत्र दरवळतो सुवास. तुमची कीर्ती करून गेलाय. सांगा एखाद्याचा मुलगा आतापर्यंत असा इतिहास आहे का या गावामध्ये की अशी कीर्ती ज्याची झाली आहे? नाही झाली, नाही झाली. सुभद्रेचा मुलगा सांगत होतो, तिथून आलो इकडं, देवा उठव माझ्या अभिमन्यूला. देव म्हणाला नाही, शक्य नाही. अयोध्येचा राजा दशरथ, सगळं राज्य असताना, सगळी संपत्ती असताना, कोणी नाही वाचवू शकलं, कोणी नाही जगवू शकलं. इथं आलेला प्रत्येक जीव, भाऊ आदरणीय बिभीषण महाराज, इथं आलेला प्रत्येक जीव काळाचा ग्रास आहे.
काळ येत नसतो, काळ येत नसतो, आपण काळाकडे जात असतो. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्षमा बुझ जाएगी चलते चलते. हो. काय भरोसा आहे. ऐकलंय आपण श्रीमद भागवताची कथा, ऐकले. कपिल भगवंतानी मातेला उपदेश केला होता. मला वाटतंय इथं सुद्धा तसंच घडलंय. आमच्या संदीप राजानं सुद्धा आईला उपदेश केला, वडिलांना उपदेश केला. मा, कपिल भगवंताची कथा. कोणी सुटलं नाही आई याच्यातून. लवकर संसाराचा त्याग कर आई. हे लेकर बाळ, हा संसार लवकर त्याग आणि प्रभूचं चिंतन कर. हाच कपिलाचा मुख्य एका ओळीत उपदेश आहे. फक्त भगवत नामाचं चिंतन कर आई. हे कोणाचा झाला नाही आई संसार, कोणी केला नाही आई. लेकर बाळ कोणाला नाहीत आई, कपिल भगवंत. हो, याच्यातच आयुष्य घालवतो मनुष्य आणि शेवटी म्हातारपणी रडत बसतो. त्यापेक्षा आई आत्ताच्या आत्ता या संसारातून थोडी निवृत्ती घे आणि माझ्या प्रभूचं चिंतन कर. चिंतन करण्यासाठीच परमेश्वरानं हा नरदेह दिलाय, म्हणून व्यर्थ घालवू नको आई. सगळ्यात मोठा उपदेश अनेक प्रकारचा केला, पण सगळ्यात महत्त्वाचा उपदेश आईला करतायत कपिल भगवंत आणि निघून जातात. तसंच तेवढाच उपदेश करण्यासाठी मला वाटते संदीप आला होता. कायम स्मरणात राहील अशी कीर्ती करून गेला. मला वाटते त्याच्याकडून काही या तरुण वयातल्या मुलांनी जर काही आदर्श घेतला तर अजून चांगलं होईल. त्याचे किती पोवाडे गात बसू मी. आलेला मनुष्य जातो, नाथबाबा बोलतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. मग कधी निघून जाती नाही सांगता येत. अहो दादा, कुणी आईच्या पोटातूनच मरून बाहेर पडतंय, कुणी जन्मल्याबरोबर मरतंय. कुणी 5 वर्षाचा असताना जाते, कुणी 10 वर्षाचा असताना जाते. जाण्याला महत्व नाही, काय करून गेला जीवनामध्ये याचं फार मोठं महत्व आहे. आणि तदानुषंगाने संप्राप्त सेवेसाठी आज मी जो अभंग निवडला आहे, मला वाटते ज्याच्या संगतीने आम्हाला भागवताची कथा ऐकायला मिळाली, ज्याच्या संगतीने मायबापांना परमार्थ करायला मिळाला, ज्याच्या संगतीने या भूमीमध्ये, या गावामध्ये 7 दिवसाचा श्रीमद भागवताचा सप्ताह झाला, आणि ज्याच्या संगतीने ज्याचे गुण ऐकून आमच्या अंतकरणाला सुद्धा पाजर फुटला, एवढी ज्याची संगती असताना आणि गेल्यानंतर सुद्धा आम्हाला लाभली, मला वाटते ही कथा ऐकून निश्चित आम्ही चिंतामुक्त झालेलो असाल. आता चिंता राहिली नाही. कशाची? त्याच्या मृत्यूची. आता चिंता राहिली नाही. गेला तो कुठे? परमात्म्याच्या चरणाजवळ गेला आणि तिथं विराजमान झालाय. संदीप आज परमात्म्याच्या, पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ आहे, श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. देवानी ज्याच्यासाठी ऐका ना, आत्मदेव ब्राह्मण गेले आणि धुंदुकारी गेला. आपला संदीप तर पुण्यवान होता. धुंदुकारी इतका महाखल असताना सुद्धा गोकर्णाने जी कथा आयोजित केली, एकच विमान आलं, 7 दिवसाची कथा संपन्न झाली, 7 गाठी सुटल्या, आणि ती कथा ऐकल्यानंतर दिव्य विमान आलं आणि एकट्या धुंदुकारीला घेऊन गेलं. ती का? सगळे लोक म्हणायला लागले, कथा तर आम्ही सुद्धा ऐकली, मग आमच्यासाठी का विमान आलं नाही हो? तेव्हा गोकर्ण भगवान म्हणाले की बाबा, तुम्ही फक्त कथा मनोरंजनासाठी ऐकली,
तुम्ही फक्त कथा ऐकावी म्हणून ऐकली. सांगा ना, इथं कोणाला वाटलंय बरं कथा ऐकताना 7 दिवसात 7व्या दिवशी मलाही विमान आलं पाहिजे आणि इथून मला घेऊन गेलं पाहिजे? कोणाला वाटलं होतं का पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी? काकू बोला ना. कोणाला वाटलंय की मी कथा ऐकायला बसतोय, मी कथा ऐकायला बसले आणि माझा उद्धार झालाच पाहिजे, 7व्या दिवशी मी हा संसारिक धर्म सोडून मी परमात्म्याच्या चरणाजवळ गेलोच पाहिजे? असं कोणी असं म्हणून कथेला आलं का? नाही. कथा कुणासाठी आयोजित केली? संदीप दादासाठी. आणि संदीप दादासाठीच कथा आयोजित केल्यामुळे तोच कथा, त्याचा आत्मा इथं बसून कथा ऐकत होता. 7 दिवस ते आम्हाला दिसत नाही, तेवढी दिव्य दृष्टी आमच्याकडं नाही. त्याच्या पूर्ण गाठी अशा, दररोज एक गाठ अशी 7 दिवस 7 संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. आणि एकदा शीतळ झालं, संतांच्या वाणीतून ऐकलेली कथा, परमपावन कथा, सगळ्या गाठीचा नाश करून, दोषाचा नाश करून, नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, सगळ्या पापाचा नाश झाला. आणि मग शुद्ध झालेला तो आत्मा त्या परमात्म्यामध्ये आज विलीन झाला. आज वर्ष श्राद्ध आहे. तो आत्मा तिथं जाऊन त्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला, मिळाला. फक्त आपण एवढंच म्हणावं, संदीप दादा तुझी संगती आम्हाला लाभली म्हणून आम्ही सुद्धा चिंतामुक्त झालो. तुझ्या मरणाची चिंता आम्हाला होती, पण तू आज मुक्त झालास, आम्ही सुद्धा आज मुक्त झालो. तुझ्या संगतीनं आम्हालाही भागवताची परमसंहिता ऐकायला मिळाली, आम्हाला सुद्धा पुण्य प्राप्त झालं. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुझी संगती संगती तुझी संगती संगती तुझी संगती संगती तुझी त्याच्या संगतीचा फायदा आम्हाला सुद्धा झाला, सगळ्यांना झाला. म्हणून तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. निश्चिंती निश्चिंती चिंता होती. आत्तापर्यंत चिंता होती. काय चिंता होती? तुकोबाराय सुद्धा बोलतात, एकच चिंता होती, देव कृपा करील मज काय लाज राखील. अरे या नरदेहाला आलोय, जन्माला आलोय, माझ्यावर देवाची कृपा होईल का, एवढीच चिंता आयुष्यभर होती. तुकोबाराय बोलतात, देव कृपा करील मज काय लाज राखील, ही चिंता होती. पण आज चिंता मिटली. कशाने मिटते चिंता? चिंतनाने मिटते. देवाच्या चिंतनानेच सर्व चिंता संपतात. म्हणून तुझ्या संगतीने आम्हाला हा लाभ झाला आणि चिंता मिटली. महाराज काय पाहिलं हो म्हणून चिंता मिटली? काय झालं होतं? असंच गोकुळामध्ये सगळे गोपाळ असे खरपडे नरपडे माझ्यासारखे, हे काय बसलेले, एखाद्या तरी अंगाला मास आहे का माझ्या सहित? कोणाच्या तरी अंगाला मास आहे का?
असलेच झाले होते तेव्हा सगळे गोपाळ. कृष्ण आला है बलदंडच्या बलदंड. कृष्ण आला आणि म्हणाला अरे 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 कंसाला मारायचे, पाकिस्तानला मारायचे, पाकिस्तानला हरवायचे. तुम्ही असले खरपडे म्हणल्यास आता कसं करावं? तुमची माय तुम्हाला खायला देत नाही का? तुमच्या घरचे तुम्हाला खायला देत नाहीत का? तुम्ही जेवण करीत नाहीत का? ते म्हणले करतोत की. काय खातात तुम्ही? ताकन भाकरी खातोत. गवळी याची ताक पिरे कोण पोरे चांगली. ती गवळी याची ताक पिरे, ताकन भाकर. लोणी मिळत नाही का तुम्हाला? ते म्हणले लोण्याकडे बघितलं तरी माय जेलमध्ये टाकीते. लोणी बघायचं सुद्धा नाही, जेलच असते आम्हाला. खाणं तर बाजूलाच राहिलं. मग म्हणले लोणी खाल्ल्याशिवाय तुम्ही बलवान होणारच नाहीत. तूप खाल्ल्याशिवाय माणूस बलवान होतच नाही. लोणी खाल्ल्याशिवाय मनुष्य बलवान होत नाही. मग कृष्णा काय करावं रे, आम्हाला तुझ्यासारखं व्हावं वाटाले. अरे म्हणले काय करायचे, देत नाहीत ना असं. खाव तर वाटतंय ना. आणि ते खाल्ल्याशिवाय जर शक्ती येत नसेल आणि देत नसतील तर मग चोरी करायची. चोरी बापरे पाप असते. तुम्हाला काय करायचंय? सगळं पाप पुण्य माझ्या जवळ आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्य तुझे हाती. पाप तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्य तुझे हाती. हाती पाप पुण्य तुझे हाती. पाप अजिबात लागणार नाही. काय करावं लागल? माझ्या मागे यावं लागल. माझ्या मागे यावं लागल तरच तुम्हाला पोटभर मिळेल. देतोस का पोटभर? देतो की. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तू वरी. पुरे म्हणेपर्यंत देतो, काळजी करू नका. पण माझ्या मागे यावं लागेल. माझ्या मागं. कृष्णा तू कुठलं देणार? तू कुठून आणून देणार? तुझ्या मागे आम्ही आलो तर. इथंच काला करतो. 1.5 तास थांबायचं होतं मला. पाऊण तासच बोलायचं होतं. 1 तासच कीर्तन करायचं होतं. पण 2 वाजलेत आणि ते कधी वाजले ते मला कळलं नाही. मला 2ला निघणं आवश्यक आहे. 12:30 ते 2, 1.5 तास भरपूर झालं. आणि जे सांगितलंय ना माता माऊल्यांना तेवढं लक्षात ठेवलं ना 1000 कीर्तन ऐकण्यापेक्षा फार महत्वाचं दिलंय मी. फार महत्वाचं. अति. कृष्णा तू कुठलं देणार रे? डोकं का खाजवालास रे कृष्णा? तू कुठलं देणार रे? ते तुझ्या घरचं देणार का? कृष्ण म्हणला मी तुमचा नेता आहे. नेता कधी घरचं देत असतो का? तुमचंच देणार, तुम्हालाच देणार. आमचं कुठलं देणार? तुमच्या घरी चोरी करणार, चोरी करणार, त्याच्यातलंच तुम्हाला खाऊ घालणार. बापरे चोरी. आजपासून आपण अखिल भारतीय चौर्य महामंडळाची स्थापना करूयात. त्याचा अध्यक्ष मी असेल. महाराज मग चोऱ्या करायला सुरुवात केल्या. पोरांना सांगितलं, ताई पोरांना सांगितलं वाकड्या बोबड्या मधुमंगल पेंद्या सुदाम्या इकडे या इकडे या. चोरी करायला काही वस्तू लागतात. चोरी अशीच होत नसते. कसं आहे चोरी? ते म्हणले चोरी. हो चोरी. काळजी करू नका. धीट व्हा, शौर्य आणि धैर्यवान व्हा. चोरी करायची असेल तरी काही गोष्टी लागतात. हां खिसा कापायला चालाकी लागते का नाही? आणि कुणा जर हात पकडलाच तर मार खायची बी लायकी लागते. मार सुद्धा खाता आला पाहिजे. म्हणून एवढं तयार ठेवा. आणि काही वस्तू घ्या. त्यांनी सांगितलं काय वस्तू घ्या वस्तू. सराटे घ्या, चाळलेली बारीक 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 वस्त्रगाळ केलेली माती घ्या, खडे घ्या आणि काठ्या घ्या. काय करायचं रे कृष्णा एवढा या सगळ्या साहित्याला काय करायचं रे? ऐका ना, ते आता पोरं एकाहून चढ एका गाव असतात. काल माझ्या शाळेत गुरुजी, कालची गोष्ट आहे, मी गेटवर उभारलं. गेटवर एक बाई मोठ्यानं ओरडाल्या त्या लेकराच्या मागं. ते लेकरू काय तिचं ऐकणं. ते तिकडून यायले, मी गेटवर थांबलेलो. ती म्हणाले अरे घराची लाज घालतोस का? कुळाची इज्जत घालतोस का? असा कसा चालला? दुसरीला होतं ते. दुसरीला एवढंच छोटं. कुठं गेलं ते? इथं बसले. हां दुसरीला होतं. काही नाही दिदे, त्यांनी काय केलंय ते वर टी शर्ट घातलंय, असं दप्तर अडकवलंय, असं चालायलंय. तुम्ही म्हणाल मग काय झालं त्याच्यात? त्याची आई त्याला शिव्या देत माग त्याच्या, आणि ते तसंच चाललंय. मी नंतर पाहिलं त्याची आई म्हणाली अरे लाज वाटते का नाही रे तुला?
हा आमची लाज काढतोस का रे, अरे परत ये. ती म्हणलं अजिबात परत येणार नाही. त्यानं चड्डीच घातलेली नव्हती खाली. दुसरीला बिचार फार आगाव असतात लेकरं, काय बोलतील सांगता येत नाही. तिथंही आगाव होतेच गोकुळामध्ये. त्याच्या वडील आले पाठी मागून. ते म्हणले अरे थांब थांब. त्याने हातात एक तू अशी पळाटी घेतली. थांब म्हणले सडकूनच काढतो तुला. असा जातोस का शाळेत. म्हणलं पप्पा आई तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काही कळत नाही. चुप बसाव, गप्प बसा, शटअप. ते पोरगण तसंच चाललंय, तसंच. अरे असं जाऊ नकोस. ते म्हणला असा का चाललास तू रोज चड्डी घालून. ते म्हणला तुम्हाला माहित नाही, मला जे कळतंय ते तुम्हाला कळत नाही. तुम्ही गप्प बसा. काल मॅडमच्या 10 छड्या खाल्ल्यात म्हणला. 10 हात सुजलाय म्हणला. मी तुम्हाला सांगितलं नाही, रात्रभर हात दुखालाय म्हणला. आणि मॅडमनं काल सांगितलंय म्हणला की उद्या जर हे 10 शब्द नाही पाठ झाले तर 20 छड्या मारीन, 20 छड्या मारीन. मॅडम मी म्हणलो की तुमच्या पाया पडतो, मला छड्या काही मारू नका. मग तू उद्या जर शब्द नाही पाठ करून असं तुझी चड्डीच काढून घेते, घालूनच जायची नाही म्हणला. कशी काढून घेते. हे अशा आगाव असतात लेकर, छोटे छोटे लेकर. त्याच्यातही एक होतं ते बोबड्या. ते समोर आलं. बोबड्या माणसाला लय बोलायचा नाद. बाबा बाबा ते सांगूच नाही. बोबड्याला बोलायचा नाद. ज्याला ऐकू येत नाही ते म्हातारे ज्याला ऐकू येत नाही त्याला ऐकायचा भारी नाद. ज्याला दिसत नाही त्याला असं करू करू बघायचा लय नाद. हो त्या बोबड्याला बोलताही नाही, नीट बोलताही ना. महाराज तोत्र ते आलं. ते मला तुतना तुतना कृष्णा कृष्ण तुतना तुतन्या. हे ताय तलाय त्याला म्हणला. हे ताय तलाय ते. कृष्ण म्हणला अरे बाबा हे लागतंय रे बाबा. कशाला लागतंय. जर एखाद्याचं मडकं दह्या दुधाचं लोण्याचं वर असेल, काठीला पोचत नसेल तर खडा घ्यायचा म्हणला, मारून बघायचं. टनकन वाजलं सोडून द्यायचं. भटकन वाजलं काठीनं एकावर एक चढायचं, काठीनं फोडायचं, खाली व्हायचं. आणि मग दही दूध खायचं, मग लोणी खायचं. आणि ते म्हणला मग हे सराटे कशासाठी. ते म्हणाले हे तराटे तराटे. कृष्ण म्हणला जर आपण ते दही दूध लोणी खात असताना जर एखादी गवळण आलीच आपल्याला मारायला ना आपल्याला धरायला, काही नाही म्हणला. तिच्या घरामध्ये हे सराटे पुडीतले सोडायचे, तिच्या पायात टाकून द्यायचे. ते बोबड म्हणाले. ते बोबड तुतना ती जर टप्पल घालून आली तर म्हणतात त्याला. टप्पल धरून आली तर कृष्ण म्हणला काय करावं या बोबड्याला. म्हणला आता काय करावंच काय. काही नाही म्हणला. चप्पल घरात कशाला घालतेत. आजकाल त्या गवलनी घालाल्यात म्हणला. घालात बी चप्पल. कृष्ण म्हणला मग चप्पलच घालून आली ना तर ही माती आहे चाळलेली, उचलायची, मातीची पुडी घ्यायची, डोळ्यात फेकायची आणि पळायचं. डोळे चोळीत बसेल तोपर्यंत पळून जायचं. ते मला ती त्यात्मा घालून आली तर म्हणतात. आता काय करावं. पुढचंच बोलते तसं. ते कृष्णाला तो तसं बोलायला लागला. कृष्ण म्हणला तू गप्प बस. जरा तोंडाला चिट्टे. हरी बोला ना तरी आबोला. हरी बोला ना तरी आबोला. नाहीतर तोंडाला चिट्ट्या घाला. उगो व्यर्थ तरी बोलू नका. व्यर्थ गलबला करू नका. मी सांगतोय तसं ऐका. देव म्हणाले मी सांगतोय तसं ऐका. आणि रोज एका घरी चोरी करायला सुरुवात. घर पाहुणी एकांताची, नवविध नवनीताची. जिथं नवनीत आहे. कृष्ण परमात्म्याने चोऱ्या केल्या, पण कशाच्या. चित्ताची चोरी केली. गोकुळातल्या सगळ्यांचं चित्त हरण करून घेतलं. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. कृष्ण परमात्म्यानं एक गवळण थोडी जरा आगाव होती. एकच खोडी सांगणार आहे आणि काला करणार आहे. झालाय वेळ. 1.5-2 तास वेळ झालाय. असो करूयात. स्पेशली काल्याचं कधीतरी करूयात. आज करावाच लागतो काला म्हणून हे बोलणं आहे माझं 15 मिनिटाचं. बाकी काही कारण नाही. ऐका. एक गवळण फार प्रभावती नावाची गवळण होती ताई. गावामध्ये असतात काही आगाऊ. सगळ्यांच्या घरी चोऱ्यान. सगळ्या गवळणी यशोदेच्या अंगणात दररोज जायच्या. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. कसं करावं. गोकुळात राहावं का जावं सांग. दुसरी गवळण यायची, तिसरी गवळण यायची. आता तिकडे लक्ष देऊ नका. फक्त 5 मिनिट इकडे लक्ष द्या कीर्तनाकडे. माता मौल्यांना झालंय कीर्तन होत आलंय. गोकुळात राहावं का जावं.
आवरिया पुला काना येणे नाशियल्या आमुच्या सुना. अरे एक खोडी करतो का हा? सावता महाराज 8 दिवस खाल्लं ह्या पोरांनी सगळं. कृष्णानं घर दाखवायचं एकांतातलं. ह्या सगळ्यांनी 8 दिवस असं खाल्लं महाराज. ह्यांचे गाल असे खरपडे, आमचे हे खरपडे गाल. 8व्या दिवशी गाल टमाट्यासारखी झाली महाराज. 10वा दिवस उजडला, गाल सफरचंदासारखी झाली. हो. आणि 15व्या दिवशी तर काय बाबा, घरी जेवायलाच तयार नाही कुणी. हे सगळे सप्त्यात घरी जेवताव का रे? ते बघा टरबुजाव निघालं झाली. 15व्या दिवशी टरबुजासारखे. काय आहे? हरी कृपा होता भक्ता निगती दोंदे. हरीची कृपा झाली ना, हरीची संगती झाली की कसल्या बी भक्ताला रंगरूप येते. 7 दिवस सप्त्यात घरी खाल्लंच नाही महाराज. हा 15 दिवसाचा सप्ताह उभा केला. आणि या सप्त्यात 15व्या दिवशी कृष्णानं पाहिलं तर टरबुजासारखे गाल असे खाली लोंबायले. कृष्ण म्हणला 15 दिवसात म्हणला 15 दिवसात काय यांचे गालन, काय यांचं रूपन रंग झालंय म्हणला. जमलगडे म्हणला यांना विचाराव. काय विचाराव? त्यांना विचारलं, हे पोरांनो भरपूर खाल्लं? हो देवा. आनंद आला? हो देवा. हे कुणामुळं झालं? देवाना विचारलं ना, विचाराव कधी, हे कुणामुळं झालं? ऐका. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. काय मिळालं? नाही देखील ते मिळे भोग सुखाचे. अरे कधी लोण्याकडे पाहायला मिळत नव्हतं, पण ते लोणी मिळालं, ते नवनीत मिळालं. मग कृष्ण म्हणला मी येऊ का? जरा उंची आहे माझी. बसलो नाही. हा. महाराज नारळ काढून घ्या. दिवशी कृष्ण परमात्मा विचारतोय कुणामुळे मिळालं? देवा तुझ्यामुळे. तुझी ये संगती झाली आमुची. तृप्त झालो झाली आमुची निश्चिती. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भाऊ कृष्णानं सांगितलं मग आता सुखाचे सोहळे भोगले, आता व्हा आपल्या आपल्या घरी. ते पोरं म्हणायला लागले घरी ताकाचे सरोवर. काय घरी? येथे नवनीताचे पूर. अरे इथं नवनीत आहे, घरी काय होलपट आहे, सगळं फलकट तो संसार. येथे सार भगवंत, इथं सगळं सार आहे देवान. इथं नवनीत आहे, आम्ही जाणार नाही. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. कृष्ण म्हणला आता तुम्हाला लाथा घालून बाहेर काढावं लागेल. हा लय खाल्लंय म्हणला तुम्ही, घरी सुद्धा जायला तयार नाहीत. ते म्हणले तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता. तू लाथाही घातल्यास तरी आता आम्ही इथून जाणार नाही. काय पडलंय त्या घरी? काय हो नाही तरी आयुष्यभर बाबा, आयुष्यभर लेकरं बाळन संसारण हे करता 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 काय हाल झालेत. शेवटी कोणी धड चांगला शब्द सुद्धा बोलायला तयार नाही हो घरात. बाबा गेल्याबरोबर आता कीर्तनावर सून म्हणते का? सून तुमचं पोरग म्हणते का दादा बासुंदी केली आहे, खातात का? 3 टाइमला ताट तुमच्या समोर ठेवते दादा, असं कोणी म्हणत नाही. एवढा संसार करून सुद्धा संसार होलपट आहे, फलकट आहे. म्हणून ते सगळे गोपाळ म्हणायला लागले येथे नवनीताचे पूर. तू आम्हाला मारून जरी काढलंस घराच्या बाहेर, तुझ्या बाहेर, तरी आम्ही आता जाणार नाहीत. तुका म्हणे आता ना आम्ही नवजो दवडिता. तुझ्या संगतीत सगळं मिळतंय देवा. पण ती प्रभावती नावाची गवळण ती म्हणली पोरग पेंद्या 15 दिवस झालं घरी जेवलंच नाही म्हणली. तिला आता उजळलंय. ती गटाची अध्यक्ष होती गावातली. सगळ्याला मोठमोठ्यानं सांगायची महाराज भाषणं काय करायची. भाषण करायला गेली, सगळ्या बायका म्हणाल्यात, तिथं आलेल्या सगळ्या स्त्रिया म्हणाल्यात त्या यशोदेच्या घरी सगळ्या आशाच्या आशा चला, दररोज जातो आम्ही, गाराने सांगतो पण ती लक्ष देत नाही. ती म्हणते की माझं बाळ सगुण गुणाचं आहे, बाळ तान आहे, माझं सगुण गुणाचं आहे, कधी चोरी करत नाही, तुम्ही आळ घेताय, चला ग एकदा सगळ्या मिळून. ती म्हणायला लागली, दुसरी गवळण उठली, ती म्हणायला लागली, तिनं सांगितलं यशोदेनं की मुद्देमालासह पकडून आणा. तेव्हा ती प्रभावती जरा उभ्या कानाची होती.
प्रभावती कसली होती? उभ्या कानाची. तिला कुणीही सांगा, तिला ऐकूच येत नव्हतं. असत्यात काही काही बाया कुठं कुठं, आता इकडं आपल्या इकडं नाहीत म्हणा तशा, तिकडं होत्या तेव्हा. तिला नवऱ्यानं सांगू द्या, सासू सासऱ्यानं सांगू द्या होय, शेजाऱ्यानं सांगू द्या होय, लेकरांना सांगू द्या होय, असं जास्त येईन. महाराज कुणाचंच ऐकत नाही. तिला म्हणायचं उभ्या कानाची, काही बी सांगितलं तरी वरीच निघून जाते, काहीच मध्ये घेत नाही ती. आणि ती होती कुणाचंच ऐकत नव्हती. ती म्हणली मुद्देमालास आज कुठं आहे म्हणली तो तिचा पोरगा, कुठं आहे तो कान्या, कुठं आहे तो कृष्ण्या, हा एकदा येऊ द्या माझ्या समोर आणि ये म्हणाव त्याला माझ्या घरी. त्याला काय माहित नाही महाराज, 10-12 पोरं घेतलेले गेटवरच उभारले. ती मिटिंग सुटली, मधून ती बाहेर आली की तिला ते मामी म्हणत होतं, मामी जय हरी. हो, ती म्हणली वाघिणीच्या घरी ये र, दाखविते कसं असते. काय जातो शागवळणीच्या घरी लिच्या पिच्या, माझ्या घरी येऊन बघ एकदा कसं असते ते, इंगा दाखविते तुला. ते म्हणला तुझा नंबर दे मामी व्हॉट्सअपचा नाही तर फेसबुकचा दे. हो, ती तुला ॲड करतो म्हणला आणि इंस्टाग्रामवर तुला फॉलो करतो म्हणला, तू काळजीच करू नको. नंबर मागितले म्हणजे घे नंबर, ये कधी येतो सांग, आतापासून कधी येऊ शकतोय म्हणला, कुठल्याही क्षणाला येऊ शकतो. त्याचं काय महाराज, चतुरा तो शिरोमणी. आती घरी गेली महाराज, घरी जाते तेवढ्यात तर त्यानं पाणी आटविलं सगळं घरचं. पोरगी बसली होती मोबाईल घेऊन, 12वीची पोरगी बघत बसली होती. ती मोबाईल असं असं करीत, अगं काय त्या मोबाईलनं वाटोळं केलं म्हणले तुझी, काय मोबाईल, घसा कोरडा पडला होता बोलून बोलून सभेमध्ये तिथं. आणि ती घरी आलेल्या पाणी नव्हतं, नरड्याला जीप चिटकायला म्हणली, काय मोबाईल घेऊन बसलीस, तुझं ध्यान नाही म्हणली घरावर, कसलंच ध्यान नाही घरात, इतकं पाणी नाही ग्लासभर म्हणली, काय करायलीस तू, मोबाईल मोबाईल म्हणली, वाया गेले सगळे मोबाईलमध्ये. ती म्हणली माय माझं लक्ष नाही, मी मोबाईलवर अभ्यास करायला म्हणली, माय लक्ष तुझं नाही, तू गटाचा अध्यक्ष झाल्यापासून तुझं घरी लक्षच नाही म्हणली, तुझं ध्यानच नाही. आत्ता पाणी आणते म्हणली, बाग कोणी येईल लक्ष ठेव, कोणी आलं तर बाग माझ्यासारखं वाईट नाही. ती म्हणली काय हरकत नाही तुझं आहे. ती पोरगी मोबाईलमध्ये गुंगली, ही पाण्याला गेली, झटपट निघाली महाराज तिथून. तिला माहित होतं कुठल्या क्षणी येतो म्हणला, तोपर्यंत ही पाण्याला गेलेली. हिनं खेळ केला असा, बघितली तिकडून पाठीमागूनच खिडकी मोडली, मध्ये शिरलं, 5-6 पोरं सगळे रिचवून टाकलं. सगळं खाली रिचविलं आणि काही चांगलं चांगलं होतं, लोणी वगैरे हात घातला, मध्ये सगळ्यांना खाऊ घातलं, स्वतःही खाल्लं. तेवढ्यामध्ये त्या गवळणीला प्रभावतीला माहित होतं. ती जोरात आली, दरवाजावर लातच मारली महाराज. तिला उजेड दिसला घरात. ती म्हणली नक्की कोणीतरी घरामध्ये आहे. लात मारल्याबरोबर असे हे सगळे आली रे, पळा रे, 5-6 जण पळाले महाराज. पण कृष्णच अडकला सगळ्याला वर पाठवण्याच्या नादात. असाच हात धरला, असंच तोंड भरलेलं धरला हातानं, असा जे हात जे दाबला का नाही तिनं, रट्या होती अशी की साधी नव्हती ती, 100 किलोची होती. तिनं हात जे धरला जी फरफर फरफर वडीत गवळणीला, चला ग चला चला बघा मुद्देमालासह, लय यशोदा बोलती, चला मुद्देमालासह तिचं पोरग धरलंय आज. आणि तिला घेऊन निघाली. ते तिथंच म्हणाले, मामी मामी तुझ्या पाया पडतो, हे बघ 100-500 घेऊन इथंच मिटवून टाकूत, कशाला उगं गावात न्यायचे, कशाला हे सोंग न्यायचे गावात. सोंग ती मागं बघच ना की उभ्या कानाची होती, मागं बघच ना की ती ऐक बी ना त्याचं. अरे चाल, अरे ते म्हणला हात वाळलाय मामी, माझा नाजूक हात आहे, हे बघ बोट काळे निळे झाले मामी, रक्त सांगाळलंय मामी, आता रक्त हे बघ रक्ताभिसरण होईना झालंय मामी, तुझ्या पाया पडतोय, तू म्हणशील ते ऐकायला तयार आहे. ते म्हणजे अरे चाल. ते म्हणला बरं मामी एवढं झालंच झालं, हे बघ हे हात सोडे, लय दुखायलाय, इकडचा हात धरे. तिनं कुठं मागं बघितलं, उभ्या कानाची. बघ जाव जरा मागं फिरून, मागं फिरून बघ जाव पोरगी काय करायली आहे, मागं फिरून बघ जाव जरा नवरा काय करायलाय, मागं फिरून बघ जाव कुठले कुठले कर्ज उपसायलाय, मागं फिरून बघ जाव कुणाकुणाच्या संगतीत आहे. हे ह्याच्यातून हे घ्यायचंय. मागं फिरून बघ जाव कोण कोण मैत्रिणी आहेत माझ्या पोरीच्या, माझ्या पोरग कुठं कॉलेजला म्हणून कुठं पिक्चर बघायला टॉकीजला चाललंय, जरा बघ जाव. तिनं बघतच नव्हती महाराज. ते हात सोड मामी, एवढा हात सोडून इकडचा देतोय, इकडचा धर. तिनं असाच हात सोडला, सोडला म्हणली दे दुसरा, दिला दुसरा, पण दुसऱ्याचाच दिला. सोबत चलू लागली सोबत. ते म्हणाले भल्या भल्याचं, भल्या चांगल्या माणसाचं लेकरू आहे ग, ती कुठं ऐकायले, चांगल्या माणसाचं लेकरू आहे, जाऊ दे, काय करायचंय, कशाला पंचायत घालायची आहे. फरफर फरफर ओढीत नेलं महाराज हे सगळे. तोपर्यंत त्यानं दुसऱ्याचा हात दिला, मंदिराच्या मागून गेला असं, त्या गल्लीतून जाऊन तिकडून तिथं येऊन बसलं सावता महाराज तिथं. आणि आईला म्हणाले, आहे आहे बक्की गावातले लोक मला चोर म्हणालेत, माझ्या घरी काय कमी आहे, माझा बाप नंद आहे, तुझ्यासारखी आई आहे माझी प्रेम करणारी. काय ती म्हणाले, माय वाघ, अरे राजा र कोण म्हणलं तुला, येऊ दे बरं तिच्या झिंजा उपशिते.
यशोदा म्हणाले तुला चोर म्हणतात का, तू कशा चोर म्हणतात बघते. मला लय भूक लागली खेळून, मला लोणी दही भात दे ना. दही भात लोण्याचा काला केलाय आणि तिथं दरवाजात येऊन वसरीत बसलंय. असं सोंग आलं बाबा तिकडून, ते सगळं गावचे गाव अख्खं गाव आलं. ती कुठं बघाले असाच हात आहे नुसता. अरे चल काय माग भरपूर म्हणाले सोड ये ती. अरे चल माग बघच ना किती. तिथं आले ए यशोदे बा कसा मुद्दे मला असं धरून लय सांगत होतीस. माझं लिकरू असन, माझं सगुण गुणाचं बाळतानन लयच गावाच्या समोर हो मोठेपणा हाकीत होतीस. तुझं लिकरू लय चांगलं बा कसं धरून आणलं हे. यशोदा म्हणली तेव्हा पदर घेत होत्या बाया जरा जास्त. आता नाही आता घेऊ नका, प्रगती झाली आहे. तेव्हा इतकाल पदर होते अशी. आता मी काही माता मावल्या असं कोणी नवीन माणूस आला की असं करतात पदर. तेव्हा पदर होते असे. आणि तिनं ते पदर होता ना त्या गवळणीला प्रभावती. ती म्हणली पदर जरा मागसार प्रभावती. यशोदा म्हणायला लागली पदर माग सारून जरा पुढं बघ. महाराज तिनं पदर असा माग सारला आणि माग सारल्याबरोबर तर तिला पुढं कृष्ण असा. मामी राम राम. महाराज तिनं माग बघणं नाही, हाताकडे बघणं नाही, मानवून वारा गेलं तिच्या. असं मानवून अशी करू लागली ती. असाच हात झाला, असा खुळाच. त्या हात सोडून दिला ना असाच झाला. ती काहीच सुधारायला तयार नाही. तोंडावर पाणी मारलं त्या हातातलं ते माग असं पाहिलं. तिचा नवराच होता हातात. ती म्हणली ती आरकट होती जरा महाराज. ती म्हणली तू कवा आलास रे माझ्या हातात. ते म्हणाले लग्न झाल्यापासून तुझ्याच हातात आहे की गे. नाना प्रकारच्या खोड्या केल्या. हो कृष्णाची माफी मागितली प्रभावतीनं. खोड्या फारच वाढल्या. यशोदा म्हणाली उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. आता गाई राखायची शाळा. रानात गेला. बासरीने सगळ्यांना मोहित करून टाकलं. रानात सुद्धा वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे. वेणू नादे गोवर्धनु गाजे. भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे. आणि गोविंदानं तिथं वेणू वाजवावा. सगळ्यांना भुरळ टाकावी. गाई व्याघ्र एके ठाई झाली. पक्षी कुळे निवांत राहिली. इतका सुंदर बासरी वाजवावी. बासरी सुंदरच आहे. आपण बासरी आहोत. भक्तांनी बासरीचं उदाहरण घ्यावं, बासरीसारखं राहावं. का बासरी कृष्णाच्या तोंडाला नेहमी असत होती. झोपला तरीही त्याच्या कमरेला असत होती. बासरीवर एवढं प्रेम का करतोस रे काना. गवळणी विचारायच्या इतकं प्रेम काय रे तुझं बासरीवर. कृष्णाने सांगायचं मी बोलवल्याशिवाय बासरी बोलत नाही. येते का लक्षात नाही. त्यांना नाही बोलले तरी आमची मचमच चालूच असते रात्रंदिवस. त्यांना बोलविले तरच बोलते. मी जे बोलायला सांगतो तेच बासरी बोलते. मी बोलवलं तरच बोलते. मी जे बोलविल तेच बोलते. आणि बासरी निर्मळ आहे, कुठंच गाठ नाही. तोच भक्त ईश्वराला प्रिय असतो. म्हणून बासरी कृष्णाला प्रिय होती. सगळ्यांना बोलवलं. अनेक प्रकारची हो नाना प्रकारचे खेळ खेळले कृष्णाने. हो लगोऱ्या खेळल्या, कबड्डी खेळली. होतो तू हमामा. आता आपण म्हणायला वेळ नाही आपल्याकडे. हमामा पोरा हमामा तुझी भुमरी वाजे धमामा. हमामा पोरा हमामा भुमरी वाजे धमामा. पोरा हमामा भुमरी वाजे धमामा. हमामा पोरा हमामा भुमरी वाजे धमामा. अरे हमामा पोरा हमामा भुमरी वाजे धमामा. हमामा पोरा हमामा तुझी भुमरी वाजे धमामा. हमामा पोरा हमामा भुमरी वाजे धमामा. हमामा पोरा हमामा भुमरी वाजे धमामा. 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 हे हमामा पोरा हमामा भुमरी वाजे धमामा. पोरा हमामा भुमरी वाजे धमामा. हमामा पोरा हमामा भुमरी वाजे धमामा. हमामा पोरा हमामा भुमरी वाजे धमामा. पोरं म्हणले किती वेळ खेळायचे. गायी बसल्यात, भुका लागल्यात. कृष्णा दुपार होऊन गेली. एकचं कीर्तन होतं. जरी 12:30ला सुरू झालं तरी 2ला सोडतो म्हणला होतास कृष्णा. आता 2:15 वाजले की
कधी सोडणार आहेस कृष्णा? कृष्ण म्हणला, भुका लागल्या असल्या खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, सगळेजण या. शिदोऱ्या सगळ्यांच्या एकत्र केल्या. त्या यमुना माईच्या पवित्र वाळवंटामध्ये एकत्र तो शिदोऱ्यांचा काला केला. आणि जगातला पहिला काला यमुनेच्या वाळवंटामध्ये माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांच्या संगतीमध्ये केला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. आजही संतांच्या या मांदियाळीमध्ये वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये आपणही इथं कथा काला करतोय. आणि तो हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधणे, हा हरिनामाचा प्रेमाचा काला आहे. आणि तो काला आपण सगळ्यांनी आता घ्यायचा आहे. हा महाप्रसाद आहे आणि महाप्रसाद म्हणून तो सेवन करायचा आहे. देव दुर्लभ असलेला काला श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांना त्याच्या संगतीमध्ये दिला. शुकाचार्य भगवान 10व्या स्कंदामध्ये त्याचं वर्णन करतात. विभ्रद वेणुम जठरपटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मस्रन कवलम तत्फलान्यंगुली शेतिष्टन मध्ये सुपरी सुरदो हसयन नर्मभी स्वैरचे स्वर्गे लोके मिशिते. जे यज्ञ भुगबाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. विठोबा रखुमाई जय जय विठोबा आहा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. कंठी धरिला कृष्णमणी आवगा जने प्रकाश काला वाटो रे जय का वैष्णविका संभ्रम माऊलीला ब्रह्माधिका उत्तम लोका दाखवो. तुका म्हणे आम्ही मनी बळी निरगाडे काला वाटो रे कामिका. जय जय पुंडलिक वरदा गोपाळ